पौलाचे थिमस्ताला दुसरे पत्र अध्याय 1 आणि वचन 7 बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 294 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन कान देऊन ऐका. कारण देवाने आपल्याला भीत्रपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनाद्वारे पौल म्हणतोय की देवाने आपल्याला भीत्रपणाचा आत्मा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिलेला आहे. या वचनाद्वारे पौल विश्वासी लोकांना वाढवतोय आणि विश्वासी लोकांना म्हणतोय की माझ्या प्रियांनो, तुमच्या जीवनावर भले काही दुःख असेल, काही संकट असेल किंवा काही बंधन असेल, तरी तुम्ही घाबरू नका. कारण परमेश्वर देवाने आपल्याला भीत्रपणाचा आत्मा दिलेला नाही, घाबरण्याचा आत्मा दिलेला नाही आहे, तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि तो आत्मा कधी घाबरत नाहीये. माझ्या प्रियांनो, लक्षपूर्वक ऐका. पौल एक असा देवाचा शिष्य आहे की पौलाने ज्या वेळेस येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्या वेळेपासून पौलाच्या जीवनावर संकट आली. त्या दिवसापासून आजार आले, समस्या आली, अडचणी आल्या आणि पौलाला जिवंत देवापासून शैतानाने दूर करण्याचाही प्रयत्न केला. जोपर्यंत पौल परमेश्वराला मानत नव्हता तोपर्यंत पौल हा जिवंत येशू ख्रिस्ताच्या नावाविरुद्ध जगत होता. आणि पौल अतिशय विरोध होता येशू ख्रिस्ताला. पण ज्या दिवशी त्याने येशूचा स्वीकार केला, येशूला प्रभू मानलं आणि येशूच्या मार्गी चालायला लागला, त्या दिवसापासून पौलाच्या मागे शैतानाने अनेक संकट पाठवली आणि त्याच्यावर अनेक अडचणी आल्या, अनेक समस्या आल्या, अनेक बंधनं आली. शैतानाने त्याला जगामध्ये खेचण्याचा प्रयत्न केला, प्रभूपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पण पौल या संकटाच्या समयी त्या शैतानाच्या संकटाला म्हणाला की मला भीत्रपणाचा आत्मा परमेश्वराने दिलेला नाहीये, मला परमेश्वराने सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. आणि तो आत्मा जर माझ्यामध्ये आहे तर मी घाबरणार नाही संकटाला. पौल म्हणाला, शैताना, तुझ्या संकटाला मी घाबरणार नाही. जर परमेश्वराचा पवित्र आत्मा, सामर्थ्याचा आत्मा माझ्यामध्ये आहे तर मी तुला भिणार नाही, मी तुला घाबरणार नाही. आणि पौलाने अनेक संकटाला तोंड दिलं, अनेक संकटासमोर तो उभा झाला. संकटाला न घाबरता परमेश्वराच्या मार्गात चालत राहिला. कारण पौलामध्ये मनुष्याचा आत्मा नव्हता, स्वर्गातून उतरलेला प्रभू येशूचा सामर्थ्य आत्मा होता. आणि त्या आत्म्याने हा पौल प्रभू येशूच्या राज्यामध्ये टिकून चालत होता. प्रभूचा हात कधी त्यांनी सोडला नाही. त्याच्यावर किती संकट आली तरी त्या संकटामध्ये हा व्यक्ती चालत राहिला, हा व्यक्ती टिकून राहिला. आणि हाच पौल येशू ख्रिस्ताला मानणाऱ्या लोकांना म्हणतोय. हाच पौल जे लोक येशूला मानत आहेत, येशूला ज्यांनी प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे, ज्या लोकांनी येशूवर विश्वास केलेला आहे, अशा लोकांवर पण संकट येतात. अशा लोकांना पौल ओरडून म्हणतोय की बंधू जनांनो,
माणसाने त्याच्या सामर्थ्य आत्मा तुमच्यात दिलेला आहे आणि तो सामर्थ्य आत्मा तुमच्यात आहे, तर संकट असेल त्यावेळेस पण सांगा की सैताना तू मला मारू शकत नाही, कारण माझ्यामध्ये असा आत्मा आहे की तो आत्मा कधी मरतच नाही, कारण त्या आत्म्याला मरण नाही, त्या आत्म्याला अमरवत जीवन आहे आणि तो पवित्र आत्मा परमेश्वराने माझ्यात टाकलेला आहे. तर मी संकटाला घाबरणार नाही, कारण मी जगतो संकटाने नाही, जगतो जगामुळे नाही, जगतो कोणत्या मनुष्यामुळे नाही, मी जगतो जिवंत देवाच्या पवित्र आत्म्यामुळे. आणि त्या सैतानाला तुम्ही समोर राहून त्या संकटाशी लढा देऊन प्रभूमध्ये चाललं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो आणि जसा आपण प्रभूवर विश्वास करतो, त्या दिवसापासून प्रभूची आपण मुलं बनतो, त्या दिवसापासून आपण प्रभूची लेकरं बनतो आणि प्रभू म्हणतोय की तू माझ्या मार्गी चाल, माझ्या मार्गी टिकून राहा, कारण तू माझ्याकडे आलेला आहेस आणि माझ्यावर विश्वास तू केलेला आहेस, म्हणून मी माझ्याकडचा सामर्थ्य आत्मा तुला दिलेला आहे. आणि जर काही संकट आलं तर घाबरू नकोस, कारण तुझ्यामध्ये न घाबरणारा आत्मा आहे. परमेश्वर म्हणतो त्या मनुष्याला, पौल म्हणतो की जो व्यक्ती प्रभूवर विश्वास करतो, येशूवर विश्वास करतो, या व्यक्तीला घाबरण्याची गरज नाही. ज्या दिवशी त्याने येशूवर विश्वास केलेला आहे त्या दिवसापासून त्याला कळलं पाहिजे की मी अगोदर मनुष्य रूपाने पण जगत होतो, मी शारीरिक रीतीने जगत होतो आणि माझ्यामध्ये आत्मा, जीव, प्राण आणि शक्ती होती आणि मी एवढ्याच गोष्टीने जगत होतो. पण जसा मी माझ्या निर्माणकर्त्या देवाकडे आलो आणि माझ्या निर्माणकर्त्या देवाचा मी स्वीकार केला, त्याच क्षणी न नष्ट होणारा पवित्र आत्मा पण आता माझ्यात उतरलेला आहे आणि आता मला काही घाबरण्याची गरज नाही. त्या माणसाला कळलं पाहिजे त्या दिवशी. हालेलुया, हालेलुया. आपण जेव्हा प्रभूकडे येतो, प्रभूवर विश्वास ठेवतो, त्याच दिवशी आपल्याला सामर्थ्याचा आत्मा प्राप्त होतो आणि आपल्याला सामर्थ्याचा आत्मा मिळाल्यानंतर त्या माणसाने संकटात कधी घाबरू नये, संकटात कधी भिवू नये. कारण पौल म्हणतोय की आपल्याला भित्रपणाचा आत्मा देवाने आता दिलेला नाहीये. संकटाला लढा करणारा, समक्षाला खाली पाडणारा जिवंत देवाचा अमरवत आत्मा, सामर्थ्य आत्मा आपल्याला देवाने दिलेला आहे आणि आपण त्या आत्म्याने सामर्थ्याने जगलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रियानो, ज्या वेळेस मी प्रभूचा स्वीकार केला त्या दिवसापासून मी प्रभूच्या सामर्थ्याचा अनुभव घेत आलेला आहे. या केंद्रामध्ये किती लोक आले, किती लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि ज्या संकटातून ते जगात निघत नव्हते, ते लोक येशू ख्रिस्ताकडे ज्या दिवशी आले त्याच दिवशी पण संकटातून बाहेर निघाले. कारण वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे की जो येशू ख्रिस्ताकडे येतो त्याला भित्रपणाचा आत्मा राहत नाही, त्याला सामर्थ्याचा आत्मा देवापासून प्राप्त होतो. या केंद्रामध्ये 8 महिन्या अगोदर पालघर मधून वरखुंडी गावातून माझ्या प्रियानो एक तरुण बाई आली आणि जेव्हा बुधवारी या ठिकाणी मी भेटत होतो लोकांना, त्यावेळेस ती बाई माझ्या समोर खुर्चीत बसली आणि लढायला लागली. तिचे अश्रू काही थांबत नव्हते, खदखदा लढत होती. अशा वेळेस मी त्या बाईला विचारलं, बाई तू का लढतेस? ही बाई म्हणाली, लग्नाला 4 वर्ष झाले पण मला बाल होत नाहीये. मी आयुर्वेदिक केले बाल होण्यासाठी, होमिओपॅथी केलं बाल होण्यासाठी, डॉक्टर आणि अशा कारणास ती बाई येथे खदखदा लढत होती. 8 महिन्या अगोदर पहिल्यांदा बुधवारी आली होती आणि मी तिला सांगितलं, जर तू प्रभू येशूवर विश्वास केलास तर आजच मी तुला म्हणतोय की आताच ते
बंध तुटेल परमेश्वराच्या सामर्थ्य आत्म्याने, आणि तू घरी गेल्यानंतर तुला कळेल की जिवंत देव माझ्यावर संतुष्ट झालेला आहे आणि माझी इच्छा नक्की बाल देव पुरे करेल. बाईला सांगितलं विश्वास कर आणि जा. बाई घरी गेली. 2 दिवस निघून गेले. 4थ्या दिवशी तिला कळलं की 4 वर्षामध्ये मी कधी गरोदर झाली नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊन आली आणि आजचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवस मला कळलं की मी गरोदर आहे. आणि आज तिला 8वा महिना चालू आहे. आज तिला 8वा महिना चालू आहे. म्हणून बायबल म्हणतं की देवाने मनुष्याला भित्रपणाचा आत्मा दिला नाहीये. सगळ्यांना देवाचा सामर्थ्य आत्मा राहतो असं नाही. जो जगात व्यक्ती जगतो त्याच्यामध्ये एक जीव आहे आणि प्राण आहे, याच्याने तो जिवंत आहे, आणि एक शरीर आहे. पण जो व्यक्ती जग सोडून प्रभूकडे येतो त्याला स्वर्गातून न दिसणारा सामर्थ्य आत्मा येशूच्या नावात त्याच्यात उतरतो, आणि तो आत्मा त्या मनुष्याला संकटात पण धीर देतो. तो आत्मा त्या मनुष्याला अडचणीत पण धीर देतो, समक्षात पण धीर देतो. त्या आत्म्याला नाव आहे येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्मा. त्या आत्म्याला नाव आहे येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्मा. हालेलुया, 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 हालेलुया. आज हो सके तुमच्यातली एखादी व्यक्ती अशी बिमार असेल, अशा रोगात असेल की तिच्याकडे फक्त एकच उरलेलं आहे, ते फक्त अश्रू पाडण्याचं काम, आणि ती फक्त लढत आहे. तिला वाटतं मी इथे जाईन तर बरे होईल, तिथे जाईन तर बरी होईल, आणि अशा कारणास ती बाई किंवा तो पुरुष इकडे तिकडे फिरत असेल. आज डॉक्टर, उद्या भगत, बाबा, तांत्रिक, मांत्रिक, होमापती, आयुर्वेदिक सर्व काही करून बसलेला आहे. आता फक्त तिच्याकडे मरण उरलेलं आहे आणि लढणं उरलेलं आहे. या व्यक्तीला कळलं पाहिजे तुझा निर्माण करता प्रभू तुला हाक मारतोय आणि म्हणतोय माझ्याकडे ये, मी तुझं ओझं सर्व बाहेर काढून टाकी. आणि जो ऐकतो तो व्यक्ती कोणाच्या ना कोणाच्या सांगण्यावरून येशू ख्रिस्ताच्या मार्गात येतो, आणि जो येतो तो मरायला येत नाही, त्या दिवशी जीवन घेण्यासाठी येतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज कोणी या ठिकाणी आला असेल आणि तो विश्वास करेल की मी प्रभूवर विश्वास करेन आणि आज मी संकटाशी आजपासून एकटं लढणार नाहीये, आजपासून माझ्या बिमारीशी मी एकटं लढणार नाहीये, आजपासून मी समस्याशी एकटं लढणार नाहीये, आजपासून मी करणे आणि श्रापण्याशी एकटं लढणार नाहीये. त्या माणसाने विचार करावा, आजपासून मी आजाराशी एकटं लढणार नाही. आज ज्याच्यावर मी विश्वास करत आहे येशूवर, त्या येशूचा आत्मा जो माझ्यात येईल, त्या आत्म्याच्या बरोबर मी सैतानाशी लढेन आणि मी खाली पडणार नाही. जिवंत देवाच्या आत्म्याला घेऊन सैतानाच्या संकटाला खाली पडेल, कारण येशू खाली पडणारा परमेश्वर नाही, तो जिवंत आणि जिवंत. हालेलुया, हालेलुया. म्हणून तर माझ्या प्रियानो गेल्या 2025 वर्षा अगोदर 21 आणि 25 हीन कालामध्ये आज 2000 वर्ष कंप्लीट होऊन 25 वर्ष त्याच्यावर झालेले आहे. 21 आणि 25 हीन कालामध्ये येशू ख्रिस्त इस्रायलच्या गावामध्ये नासरेत, एक लहान गाव, या गावामध्ये येशू ख्रिस्त जन्म घेऊन आला. त्याने जन्म घेतला आणि पापी लोकांना सत्य मार्ग दाखवला, आणि पापी माणसासाठी सैतानाने त्याला रोमी लोकांच्या हातातून क्रूस खांबावर मारलं. येशू क्रूसावर मेला, त्याला कबरेत ठेवलं. मरणाच्या 3ऱ्या दिवशी येशू ख्रिस्त त्या कबरेत जिवंत उठून बाहेर आला, आणि सैतानाच्या डोक्यावर पाऊल आपटून सैतानाला जमिनीत काढून येशू म्हणाला, मी मरणारा नाहीये. हे जग आणि स्वर्ग आणि मनुष्याच्या आतमध्ये कार्य करणारा आत्मा फक्त मी आहे, आणि मी कसा मरेन, मी जिवंत आहे, मी कसा मरेन.
हालेलुया. आणि आज जर कोणी त्या येशूला मानत असेल तर त्याच्यावर किती संकट असो 100% ते संकट जातं प्रियांनो. पण विश्वास केला पाहिजे, प्रभूवर भरोसा केला पाहिजे. 2005 मध्ये आमचं घरानं प्रभू येशू मध्ये वळलं. शांती प्रार्थना केंद्रामध्ये आमगाव वाडा या ठिकाणी आम्ही येशूच्या प्रार्थनेत गेलो. त्याच्या अगोदर 2003 2004 या 2 वर्षाच्या कालामध्ये अतिशय समस्या, अतिशय बिमारी आमच्या घरामध्ये कार्य करत होती. आमच्या घरातली 2 मुलं अतिशय बिमार होती. तोपर्यंत आम्ही चालत होतो आणि आमचे घरातली लोक, जी 2 मुलं आमच्यापेक्षा लहान, ही अतिशय बिमार होती. आई वडील इकडे तिकडे घेऊन गेले, परंतु कुठेच इलाज झाला नाही. एका बाईच्या सांगण्यावरून शांती प्रार्थना केंद्रामध्ये आमचं घरानं प्रभूमध्ये वळलं. त्याच्या अगोदर आमचं घराने येशूला थू करत होतं. येशूला सांगायचं येशू आपला देव नाही आहे, ते ख्रिश्चन आहेत. येशूचा मार्ग हा परमेश्वराचा मार्ग नाही आहे, येशू ख्रिश्चन आहे. आणि मी जेव्हा चालत होतो त्यावेळेस मी माझ्या मित्राचं बायबल त्याच्या पेटीवरून घेतला आणि फाडायला निघालो होतो. तोपर्यंत मी येशू मध्ये वळलो नाही. 2003 चा समय आहे. हालेलुया, हालेलुया. मी बायबल तर फाडलं नाही, पण 2005 मध्ये येशू ख्रिस्ताकडे माझं घरानं वळलं, माझे आई वडील वळले. काही कालानंतर आम्ही पण प्रभूकडे वळलो. ज्या बायबलला मी फाडायला गेलो होतो त्याच बायबलने मला प्रभू दाखवला. त्याच बायबलमध्ये मला परमेश्वर कळला. आणि तो असा परमेश्वर आहे की सर्व कायनात सर्व जग निर्माण करणारा जिवंत देव आहे. आणि तो मी ओळखला बायबलतून. आणि आज मी त्याला मानलंय आणि जाणलंय. आणि या केंद्रामध्ये 8 वर्षामध्ये हजारो चमत्कार येशूच्या सामर्थ्याने मी माझ्या डोळ्यात देखत पाहिलेला आहे. आणि जो कोणी येशूवर विश्वास करतो त्याला मनुष्य बरं करत नाही, जिवंत देवाचा सामर्थ्य आत्मा स्वर्गातून उतरून बरं करतो प्रियांनो. म्हणून आज जर कोणी इकडे आलेले आहे तर त्यांनी प्रभूवर विश्वास करावा. मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही ज्या प्रकारे विश्वास कराल त्याच प्रकारे 100% येशूच्या नावात बरे होऊन जाल. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही विश्वास केला तर तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा प्राप्त होईल. विश्वास केला तर प्रीतीचा आत्मा तुमच्या आतमध्ये शिरेल. देवामध्ये जो व्यक्ती येतो तो पापी जीवनाला सोडतो. माझ्या प्रियांनो, जो विश्वास करतो त्याला पहिल्यांदा सामर्थ्याचा आत्मा प्राप्त होतो. आणि जसा जसा मनुष्य देवामध्ये चालायला लागतो अशा वेळेस काय होतं माहित आहे? माझ्या प्रियांनो, त्या माणसामधलं पापी जीवन पण निघायला सुरुवात होतं. याने की जिवंत देवाचा प्रीतीचा आत्मा त्याच्यात शिरतो. आणि देवाचं प्रेमच त्या माणसाला शिकवतं, बेटा पाप करणं हे वाईट आहे. बेटा चोरी करणं हे पाप आहे, खोटं बोलणं हे पाप आहे, निंदा करणं हे पाप आहे. जसा तो मनुष्य देवाकडे देवाच्या सामर्थ्य आत्म्याने चालायला लागतो, पहिल्यांदा मनुष्यामध्ये पवित्र आत्मा सामर्थ्याचा आत्मा येतो, पण प्रीतीचा आत्मा येत नाही. जसा जसा तो माणूस प्रार्थनेत चालायला लागतो तसं त्याला कळत जातं येशूने माणसाच्या पापासाठी क्रूसावर बलिदान दिलंय. आणि तो माणूस जेव्हा समजतो त्या दिवशी त्याला कळतं, अरे जर येशूने माझ्यासाठी बलिदान दिलंय तर मी कशाला पापात राहू. आणि नंतर तो मनुष्य देवाच्या प्रीतीच्या आत्म्याने भरतो, प्रेमाच्या आत्म्याने भरतो. आणि प्रीतीचा आत्मा त्या माणसाला पापातून बाहेर काढतो. तिसऱ्या रूपामध्ये सत्यमनाचा आत्मा येतो. सत्य मन यानी की सत्याचा आत्मा त्या माणसात उतरतो. आणि जेव्हा तिसऱ्या वेळेस सत्याचा आत्मा माणसामध्ये उतरतो तेव्हा त्या माणसाला असत्य कधी करता येत नाही, फक्त सत्यच करण्याचं त्याच्यामध्ये पद उतरतं. तो खोटं कधी करून नंतर जगत नाही. जे खरं ते खरं, तिथे मरायला लागलं तरी पण खरंच बोलणार. जो प्रभूच्या सत्य आत्म्याने घडतो तो, हालेलुया. जो सत्य आत्म्याने भरतो तो सत्य आणि सत्यामध्ये जगतो. जितकं त्याला सत्य वागता येतं तितकं तो वागत जातो आणि कधी पापामध्ये जात नाही. कारण येशू म्हणाला
की मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. आणि जेव्हा येशूची सत्यता माणसामध्ये उतरते त्यावेळेस मनुष्यातले सर्व पापी मार्गे बंद होतात आणि येशूच्या एक मार्गात तो सत्य जाणून त्या सत्यामध्येच फक्त जगत जातो, चालत जातो. आणि त्या सत्यामुळे लास्टच्या दिवशी त्याचा नाश होणार नाही. त्या सत्य जगण्यामुळे तो सार्वकालिक स्वर्गात पण जाईल, सार्वकालिक स्वर्गात पण पोहोचेल खरं जगण्याने. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो, तुम्ही प्रभूकडे आलेला आहात, प्रभूवर विश्वास करा, वाईट मार्ग सोडा आणि प्रभूमध्ये सामर्थ्य आत्म्याने जगा, पवित्र आत्म्याने जगा, प्रीतीच्या आत्म्याने जगा, सत्य वागून जगा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि एक दिवस जर तुम्ही मरेपर्यंत प्रभूमध्ये विश्वासी राहिला तर जेव्हा न्यायाचा दिवस येईल, परत प्रभू येणार आहे जगामध्ये, त्यावेळेस न्यायाचा दिवस आहे. त्या न्यायाच्या दिवशी तुमचं सत्य जीवन जर प्रभूला दिसलं तर ते सत्य जीवनाने तुम्हाला सार्वकालिक स्वर्ग तो प्रभू देईल आणि स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला अनंत जीवन मिळेल. ते न संपणार आहे, न खपणार आहे, न मरणार आहे. फक्त तिथे जीवन, जीवन, जीवन आणि जीवन आहे. हालेलुया.